महिलेवर अत्याचार केल्याच्या कबुलीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे। पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बेलापूर परिसरातील खटकाळी भागातील तथाकथित महाराज विरुद्ध बलात्कारासह जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलाय। त्यानं देखील संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। नाशिकचा भोंदू अशोक खरात, संगमनेरचा राजेंद्र गाडगे याचं प्रकरण गाजत असतानाच आता श्रीरामपूरमधील बेलापूर नजीकच्या बाबास अटक झाल्यानं खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर परिसरातील पीडित महिला सन 2023 मध्ये पोटातील अल्सरच्या त्रासानं त्रस्त होती। यावेळी बेलापूर परिसरातील खटकाळी येथील गणेश शिंदे उर्फ गणेश महाराज हे आजारांवर उपचार करतात अशी माहिती मिळाल्यानं ती त्यांच्या संपर्कात आली। सुरुवातीला लिंबू उधी देत पाण्यात मिसळून पिण्यास सांगितलं गेलं। त्यानंतर काहीसा फरक जाणवल्याचं सांगत आरोपीने महिलेकडून 15,000 रुपयांची मागणी केली आणि पुढील उपचारासाठी पुन्हा येण्यास सांगितलं। 5 दिवसांनी महिला पुन्हा उपचारासाठी गेल्यानंतर आरोपीने प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा आणि उधी मिश्रित पदार्थ खाण्यास दिला। तो घेतल्यानंतर त्या महिलेला चक्कर आल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपीनं तिला घराच्या मागील खोलीत नेऊन दरवाजा बंद केला। तेथे पुन्हा औषधाच्या नावाखाली पेय देऊन तिची शारीरिक स्थिती कमकुवत केल्याचा आरोप असून त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे। त्यानंतर आरोपीने फोनद्वारे धमक्या देत उपचार पूर्ण न झाल्यास आजार वाढेल असा धाक दाखवत महिलेला वारंवार आश्रमात बोलावला। बदनामीची भीती आणि आजार बळावण्याच्या धास्तीमुळे पीडितेला इच्छेविरुद्ध जावं लागत होतं। प्रत्येक वेळी महाराज दक्षिणा म्हणून पैसे किंवा सोन्याची मागणी करीत होता। आतापर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपये घेतल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। तसेच ऑगस्ट 2025 मध्ये या महिलेच्या घरी आणि जानेवारी 2026 मध्ये आश्रमात पुन्हा धमकावून तिच्याशी जबरदस्तीनं संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे। अखेर पीडित महिलेनं श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या तक्रारीवरून आरोपी गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज याच्या विरुद्ध बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। तर या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान या भोंदू बाबाची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।